एक मोठी आणि आनंदाची बातमी आहे लाडक्या बहिणींसाठी। गेल्या 2024 वर्षी असंख्य महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये जमा झाले होते। हे पैसे आता महिलांना नवीन वर्षात देखील मिळणार आहेत। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता मिळणार आहे। बातमी सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। जानेवारीमध्ये महिलांच्या खात्यात 7वा हप्ता जमा होणार आहे। सरकार संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे, त्यामुळे लाडक्या बहिणींची संक्रांत गोड होणार आहे। राज्य सरकारने लाडकी बहीण योजनेची सुरुवात जुलै महिन्यापासून केली होती। त्यानंतर योजनेची अर्ज प्रक्रिया राबवून राज्य सरकारने दर महिन्याला महिलांच्या खात्यात 1500 रुपये जमा केले होते। अशा प्रकारे आता डिसेंबर 2024 पर्यंत सरकारने महिलांच्या खात्यात 9000 रुपये जमा केलेले आहेत। आता नवीन वर्षात जानेवारी महिना उजाडलेला आहे आणि महिलांना त्यांच्या नवीन हप्त्याची प्रतीक्षा लागली आहे। पण तो किती तारखेला महिलांच्या खात्यात जमा होणार आहे याची अद्याप तरी माहिती मिळू शकलेली नाहीये। पण राज्य सरकार लाडक्या बहिणींना गोड बातमी देण्याच्या तयारीत आहे। गोड यासाठी कारण सरकार 7व्या हप्त्यासाठी मकर संक्रांतीचा मुहूर्त साधण्याची शक्यता आहे। सरकार महिलांना मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर पैसे पाठवणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते। त्यामुळे या मुहूर्तावर जर खरंच महिलांच्या खात्यात पैसे आले तर लाडक्या बहिणींची संक्रांत आणखीनच गोड होणार आहे। दरम्यान पुढच्या आठवड्यात 14 जानेवारीला मकर संक्रांत आहे। याच मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सरकार लाडकी बहिणीचे पैसे पाठवणार असल्याची माहिती समोर आली आहे। त्यामुळे महिलांना आता या हप्त्याची उत्सुकता लागलेली आहे।